कम्प्युटिंग थेरी अँड वायरलेस कम्युनिकेशन या विषयावरील इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद झाली। या परिषदेसाठी देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता। कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय तंत्रज्ञान, वायरलेस कम्युनिकेशन, नेटवर्किंग, ऊर्जा प्रणाली, नियंत्रण प्रणाली आणि रोबोटिक्स अशा क्षेत्रातील शोधनिबंध सादर करण्यात आले। इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित CCWC परिषदेसाठी एकूण 3486 शोधनिबंध प्राप्त झाले होते। त्याच्या परीक्षणानंतर 356 शोधनिबंधांची निवड करण्यात आली। भारतातील 20 राज्यांसह अमेरिका, चीन, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश या देशातील संशोधकांनी या परिषदेत सहभाग नोंदवला। प्रारंभी डीकेटीच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी या परिषदेमुळे ज्ञानवर्धन, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय संवाद प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं नमूद केलं। संचालिका डॉ. LS आडमुठे यांनी ही परिषद विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आणि कौशल्य विकास यासाठी महत्त्वाची ठरेल असं मत व्यक्त केलं। तर दत्तांश एडटेक LLPच्या संस्थापिका चेतना सारंग, आवाया इंडिया कंपनीचे समीर भोचे यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख कौशल्य विकसित करण्याचं महत्त्व स्पष्ट केलं। जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संशोधनातील गुणवत्ता आणि नाविन्य महत्त्वाचं असल्याचं इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी नमूद केलं। यावेळी एका स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। या परिषदेत सादर होणारे निवडक शोधनिबंध जागतिक व्यासपीठावर प्रकाशित होणार आहेत। या परिषदेत 346 तज्ज्ञ परीक्षकांचं योगदान असून 2 दिवसात 37 तांत्रिक सत्र झाली। डीकेटीचे कार्यकारी संचालक रवी आवाडे, डॉ. रणजित सावंत, इंडोनेशियाचे इंद्रा रियांटो, डॉ. UJ पाटील, प्राध्यापिका डॉ. जयश्री खरात, डॉ. TI बागवान, प्राध्यापक सुहास गोखले यांच्यासह विविध अभ्यासक या परिषदेसाठी उपस्थित होते।